ताज्या बातम्यांसाठी लोकशाही न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी विशाल पाटील। लोकशाही न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। कोरोनाच्या संकटामुळे शिक्षणावरही त्याचा परिणाम झाला। 10वीचा पेपर रद्द झाला। अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचाही प्रश्न अद्याप सुटलेला नाही। बरं, आता लवकरच शाळाही सुरू होणार आहेत, पण कोरोनाचं संकट अजूनही कायम आहे आणि त्यामुळे ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा मार्ग वापरायचा याचा विचारही सुरू आहे। पण या नव्या शिक्षण पद्धतीबाबत अनेक संभ्रमही आहेत। त्याबाबत आपण साधक बाधक चर्चा करणार आहोत ऑनलाईन आव्हान या आपल्या विशेष कार्यक्रमात। ऑनलाईन आव्हान याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी नेमकी ही पद्धत कशा स्वरूपाची असेल, आपल्या विद्यार्थ्यांवरती याचा नेमका काय परिणाम होणार आहे, शिक्षकांसमोर कुठल्या प्रकारची आव्हानं असतील, संस्था चालकांना कुठल्या चॅलेंजेसला सामोरं जावं लागणार आहे, याविषयीची साधक बाधक चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत जोडले जाणार आहेत मानसोपचार तज्ञ डॉक्टर सागर मुंदडा, त्याचबरोबर लेखक आणि शिक्षण अभ्यासक हेरंब कुलकर्णी, रवींद्र विद्या प्रसारक मंडळाचे चेअरमन मनोज पिंगळे आणि डॉक्टर श्रीनिवास हेमाडे शिक्षण तज्ञ हे देखील आपल्या सोबत जोडले जाणार आहेत। सुरुवात आपण हेरंब कुलकर्णी जी यांच्यापासून करणार आहोत। हेरंब जी, आपण बघतोय की ज्या प्रकारे कोरोनानं प्रत्येक क्षेत्राला जे आहे ते कुठे ना कुठे झळ पोचल्याचं आपण पाहतोय, मात्र शिक्षण क्षेत्र जे अतिशय महत्त्वाचं आहे, ऐन वेळेला परीक्षा सुरू असताना किंवा ऐन वेळेला परीक्षा या तोंडावरती आलेल्या असताना दुसरीकडे मात्र कोरोनाचं संकट ओढावलं। या पुढच्या काळामध्ये असलेल्या आव्हानांपैकी एक महत्त्वाचं क्षेत्र आणि ते म्हणजे शिक्षण क्षेत्र म्हणायला हवं। शिक्षण क्षेत्रासमोरची या पुढची आव्हानं आणि ती पेलण्यासाठी ज्या प्रकारचे निर्णय घेतले जात आहेत, शिक्षण मंत्री असतील, त्याचबरोबर मुख्यमंत्री असतील, यांच्याकडून जी पावलं उचलली जात आहेत, त्यामुळे काय वाटतं शिक्षण क्षेत्राचं भवितव्य आणि बदल काय असतील? मला असं वाटतं की आपल्याकडे जे एकदम असं पॅनिक होण्याचं जे प्रमाण असतं, तर जणू आता शाळा उघडणारच नाही अशा पद्धतीची सगळीकडे चर्चा सुरू होऊन ऑनलाईन एज्युकेशन हा एकमेव पर्याय आहे अशा पद्धतीची चर्चा सगळीकडे सुरू झाली। परंतु मला असं वाटतं की आपण पॉझिटिव्ह राहायला पाहिजे, याचं कारण कालपासून रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढत आहे आणि शाळांचं वर्किंग डे फक्त 145 असतात, म्हणजे जो 145 सुट्टी असते शाळांना, म्हणजे अजूनही जरी 2-3 महिन्यांनी शाळा जरी उघडल्या तरी सुद्धा एकूण शालेय वेळापत्रकावर फार काही त्याचा गंभीर परिणाम होणार नाही। त्याच्यातही पुन्हा जे ग्रीन झोन किंवा जे बाकीचे झोन आहेत तिथे शाळा हळूहळू उघडल्या जातील, त्यामुळं जणू एक डार्क पिक्चर जे उभं केलं जाते अनेक ठिकाणाहून, तर त्या दृष्टीने त्याच्याकडे बघितलं नाही पाहिजे असं मला वाटतं। आणि दुसरा भाग मला असं वाटतं की ऑनलाईन एज्युकेशन हा प्रत्यक्ष एज्युकेशनला पर्याय होऊ शकत नाही। याचं कारण असं की शाळांचा जो हेतू आहे तो केवळ फक्त अभ्यासक्रम माहिती करून घेणं इतकाच नाही, तर शाळांमध्ये मुलांचं हेरंब सर, आपल्याकडे देखील पुन्हा एकदा मी येणार आहे, मात्र तत्पूर्वी आपल्यासोबत मनोज पिंगळेजी देखील जोडले गेले आहेत आणि डॉक्टर श्रीनिवास हेमाडे देखील आपल्यासोबत आहेत। सुरुवातीला मनोज पिंगळे सर यांच्याकडे मला जायला आवडेल। मनोज पिंगळे सर हे रवींद्र विद्या प्रसारक मंडळाचे चेअरमन आहेत। मनोज सर, मला पुढचा प्रश्न हा तुम्हाला खरं तर विचारायचा आहे आणि तो असा की ऑनलाईन आव्हान जे आहे येत्या काळामध्ये सर्वच संस्थांना देखील पाहावं लागणार आहे, त्याचबरोबर शाळांसमोरचं हे सर्वात मोठं आव्हान असेल, कारण एरवीच्या वेळेला एका वर्गात असणारे जे 30-40 किंवा 80 पर्यंत असलेले जे विद्यार्थी आहे त्यांच्याशी शिक्षक आणि विद्यार्थी असा एकमेकांशी संबंध येत असतो। मात्र आता पुढच्या काळामध्ये जर आपण एखाद्या ॲपचा वापर केला किंवा एखाद्या शाळेनं आपलं स्वतःचं एखादं ॲप जर निर्मिती केली तर त्या दृष्टीनं आता पुढचं ऑनलाईन शिक्षण जे आहे ते घेतलं जाणार आहे। मात्र प्रत्येक शाळांसमोरचं आव्हान काय आहे, कारण प्रत्येक शाळा या फक्त शहरी भागातल्या नाही आहेत, ग्रामीण भागातही शिक्षण व्यवस्था जी आहे ती मजबूत होणं गरजेचं आहे। आव्हानांकडे कशा प्रकारे पाहता आपण? की आपण आव्हान शब्द वापरण्यापेक्षा ही आता गरज झालेली असे वाटते। आणि कोविडच नाही तर तुम्ही कोविडच्या आधीच आपण काळ पाहिला तर दूरस्थ शिक्षण पद्धती आपल्याकडे पूर्वीपासून चालू आहे, म्हणजे 1952 पासून। आपण इंदिरा गांधी विद्यापीठ बघितलं असेल,
नाशिकचं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ बघितलं असेल, तिथे समोरासमोर विद्यार्थी आणि शिक्षक कधी आलेच नाही, तरी विद्यार्थी ग्रॅज्युएट झाला. तर अशी आम्ही हे काय होतं, ही ऑनलाईन शिक्षण पद्धतीच होती. तेव्हा फक्त मटेरियल हे डिस्पॅच केलं जायचं बाय पोस्टने. तर आता त्याच्यात थोडासा चेंज झाला आहे, टेक्नॉलॉजी बदलली आहे, वायफाय सिस्टीम सगळीकडे आलेली आहे, मोबाईल तर घराघरात आहे. अनेक तुम्ही तुमच्या घरातली मोलकरीण बघा, आमच्या घरातली मोलकरीण बघा, रोजगार अनेक आमदार जे आहेत त्यांच्याकडे जाऊन बघा, आज प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. जर त्यांच्याकडे स्मार्टफोन आहे तर तो मुलांकडे डिलिव्हर जो झाला आणि चांगल्या कारणासाठी झाला, तर त्याचा अवश्य आपण उपयोग करून घेतला पाहिजे. दरवेळेस टेक्नॉलॉजी काही नवीन आली की वाईटच असते असं नाही ना. आता जेव्हा मोबाईल आला तेव्हा आपण खूप चर्चा केली की मोबाईल मुलांना बिघडवेल, मोबाईलची गरज काय, आणि आज घराघरात मोबाईल ही गरज झाली, वायफाय ही गरज झाली. आज लोकांना जेवायला नसेल तर चालतं, पण मुलं सांगतात की बाबा आज तुम्ही पिझ्झा नको, पण मला होतं वायफायचा चार्ज करून द्या. ही प्रत्येक घरातली परिस्थिती आहे आणि त्याचा उपयोग आपण शिक्षण पद्धतीसाठी करून घेतला तर त्याच्यात काहीच वाईट नाही. आणि जर परिस्थिती कोविड-19ची जी परिस्थिती आहे ती आज नाही उद्या ती हटणारच आहे, आणि असं होणारच नाही की शाळा चालू होणार नाही. आधी सांगितलंच आहे सरांनी की शाळा चालू होणार नाही अशी काही गोष्ट नाही, म्हणून पॅनिक व्हायचं काही कारण नाही. परंतु जरी शाळा चालू झाल्या तर ही एक अल्टरनेटिव्ह सिस्टीम खूप चांगली आहे, त्याच्यात वेळ खूप वाचतो. आमची ट्रेडिशनल पद्धत कशी होती की आपण शिक्षक फळ्यावर गृहपाठ लिहून द्यायचा, त्याची पाठ विद्यार्थ्यांकडे असायची आणि 10 मिनिटं तो गृहपाठ लिहून द्यायचा, मग विद्यार्थी 10 मिनिटं ते गृहपाठ लिहायचे, त्याच्यात 20 मिनिटं जायचे. आज आम्ही ऍप डेव्हलप केलाय, आमच्या ऍप पण टीचर टाईप करतोय 4-5 मिनिटांमध्ये आणि ते विदिन 5 मिनिट्सच्या वर्गातल्या 30 मुलांच्या घरी त्यांच्या मोबाईलवर तो अभ्यासक्रम जातो. तर विच इज व्हेरी गुड, विच इज टाइम सेव्हिंग, वेळ पण वाचतो आणि शिक्षकाचा जो वेळ विनाकारण खर्च होतो तो गृहपाठ देण्यामध्ये, तो क्वालिटी टाइम तो टीचिंग मध्ये त्याचा उपयोग करतो. तर अशी चांगली पद्धती आहे, हे आव्हान नाही, ही गरज आहे असं मला वाटतं. बरोबर आहे, नक्कीच तुमचा अप्रोच जो आहे तो निश्चित लक्षात आला आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पॉझिटिव्ह अप्रोचनच आणि पॉझिटिव्ह वेनच ही चर्चा जी आहे ती आपल्याला सगळ्यांसमोर आणायची आहे. मात्र आव्हानं या स्वरूपामध्ये आहेत की प्रत्येक ठिकाणची परिस्थिती ही नेमकी तशी नाही आहे. अनेक वेळेला विद्यार्थी ज्यावेळेला अभ्यासक्रमासाठी बसतात किंवा ऑनलाईन शाळांसाठी ज्यावेळेला लहान विद्यार्थी बसतात त्यावेळेला त्यांच्या पालकांना देखील त्यांच्यासाठी वेळ द्यावा लागतो, कारण टेक्नोसॅव्ही होण्यासाठी आणखी काही काळ जी आहे ती प्रत्येकाला वाट पाहावी लागणार आहे. डॉक्टर श्रीनिवास हेमाडे यांच्याकडे मला जायला आवडेल. डॉक्टर श्रीनिवासजी शिक्षण तज्ज्ञ आहेत खरं तर, आणि डॉक्टर श्रीनिवासजी मला पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे आणि तो अशा प्रकारे की श्रीनिवासजी, आपल्याकडचा ग्रामीण भाग आणि शहरी भाग ही एक मोठी तफावत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अनेक ठिकाणी इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही आहे आणि त्यासाठी एक चांगला उपाय शोधून काढण्यात आलेला आहे सरकारतर्फे, आणि तो म्हणजे असा की दूरदर्शनकडे मागण्यात आलेला स्लॉट आणि दुसरीकडे रेडिओचा मागण्यात आलेला जो स्लॉट आहे, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत अप्रोच जे आहे ते करणं शक्य होणार आहे. मात्र यासाठी जे पूर्वी होतं की प्रत्येक शिक्षण संस्थेला लागणाऱ्या शिक्षकांचा जो संपूर्ण आकडा होता आणि त्याच पटीनं विद्यार्थी असायचे, मात्र येत्या काळामध्ये शिक्षकांसमोरही ही आव्हानं आहेत का? प्रत्येक शाळेचा अभ्यासक्रम वेगळा असेल की मग जर दूरदर्शनच्या माध्यमातून हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला जाणार असेल तर मात्र त्यासाठी एक सिलेक्टेड शिक्षकांचीच नेमणूक त्या ठिकाणी केली जाईल का? असे एक ना अनेक प्रश्न जे आहेत ते विद्यार्थी आणि पालकांच्या मनात आहे. त्या अनुषंगानं काय मार्गदर्शन कराल? नाही, याच्यात काही प्रश्न असे तो आता बऱ्याच 3-4 मुद्दे इथं आलेले आहेत की यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ किंवा इंदिरा गांधी विद्यापीठ किंवा आधीपासून दूर शिक्षण होतं असं पिंगळे सरांनी आता सांगितलेलं आहे. पण हिरम कुलकर्णी किंवा पिंगळे सर यांचंही म्हणणं आपण लक्षात घेऊ की हे चॅलेंज आहे, हे नव्या अर्थानं चॅलेंज आहे आणि कोविडनं हे सगळं चॅलेंज केवळ भारतामध्ये दिलेलं असं नाहीये, तर ते सगळ्या जगभर आलेलं आहे. पण आपला संदर्भ जर लक्षात घेतला, आपली परिस्थिती लक्षात घेतली तर ग्रामीण भाग याचा अर्थ फक्त तालुका प्लेस असा करून उपयोग नाहीये. तालुका प्लेसला इंटरनेट असेल, मोबाईल असतील मुलांकडे, पालक त्यांना घेऊन देतील, हेही जरी खरं असलं तर अतिशय दुर्गम असा जो भाग आहे, वाड्या वस्त्यांचा भाग आहे, आदिवासी एरिया आहे. आता आमच्या संगमनेरमध्ये किंवा अकोले एरियामध्ये भंडारदरा आहे, भंडारदराच्या भागामध्ये अनेक शाळा आहेत आणि त्या आदिवासी शाळा आहेत आणि खूप लांब अशा त्या वस्त्या आहेत, तिथे इंटरनेट मिळू शकत नाही आणि त्या विद्यार्थ्यांना तुम्ही तालुका प्लेसला आणून दूर शिक्षण द्यायचं आहे असंही प्रयोग करता येणार नाही. ते थोडक्यात काय, सगळा सेटअप जो आहे इंटरनेटचा आणि दूर शिक्षणचा तो अद्याप आपल्याकडे तितका अपटुडेट झालेला नाही आणि तो हळूहळू होईल सुद्धा. तो होणार नाही अशातला भाग नाहीये, तो नक्की होणार आहे, त्याच्यात काही
का नाहीये. एकेकाळी फक्त शहरात असलेले मोबाईल आता खेड्यागावात सुद्धा पोहोचलेले आहेत. पण याच्यामध्ये या दूर शिक्षणमध्ये शिक्षणाचा जो प्रवाह आहे तो फक्त एकेरी होतो. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातला जो आंतरसंवाद आहे, विद्यार्थ्याकडून प्रश्न येणं आणि शिक्षकाने ते उत्तर देणं किंवा त्याचा खुलासा करणं, अधिक त्याची माहिती देणं, हे या प्रकारामध्ये शक्य होणार नाहीये. आणि ही टेस्ट विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारणं शिक्षकाला आणि शिक्षकाने त्याची उत्तर देणं, ही टेस्टिंग आहे, ही चाचणी असते एका प्रकारे. त्यांच्यातला एक तो जैविक संबंध असतो आणि हा संबंध याच्यामध्ये प्रस्थापित होऊ शकत नाही. दूरशिक्षण, यंत्राद्वारे दूरशिक्षण किंवा इंटरनेटद्वारे दूरशिक्षण हा एक पर्याय, तोही शेवटचा पर्याय असू शकतो. तो मुख्य पर्याय असू शकत नाही. शाळा नाहीत, शाळा बंद आहेत म्हणून आम्ही दूरशिक्षणद्वारे शिक्षण देऊ असं घडणं, हे मला वाटतं शिक्षणाची उद्दिष्ट जी आहेत, विद्यार्थी तयार करणं, त्याच्यापर्यंत काहीतरी एक विशिष्ट ज्ञान पोहोचवणं, हे याच्यामध्ये होणार नाहीये. 1-to-1 टीचर अँड टीचर 1-to-1 असा जो करस्पॉन्डन्स आहे, तो करस्पॉन्डन्स होऊ शकत नाही. बरोबर आहे. आणि इंटरनेटची सुविधा सगळीकडे नाही, जरी आज आपण म्हणत असलो. आणि लॅपटॉप किंवा मोबाईल हे उधार देणं हे कुणाला शक्य नसतं विद्यार्थ्यासाठी. प्रत्येक पालक आपल्याच विद्यार्थ्यांसाठी हे बघणार. आणि टीव्हीच्या माध्यमातून किंवा सरकारी चॅनेल मधून हे शिक्षण देणं, याच्यामध्ये सुद्धा ह्याच अडचणी येणार आहेत. अभ्यासक्रम सर्व राज्यांचे सर्व अभ्यासक्रम सारखे आहेत असं असत नाही, तसं नसतंच किंवा तसं नसावं सुद्धा, असलंही पाहिजे. आणि दूरदर्शनचे अभ्यासक्रम परत वेगळे राहतील. ह्या अडचणी त्याच्यामध्ये आपल्याला भेडसावणार. बरं, नक्कीच. डॉक्टर श्रीनिवासजी, मी आपल्याकडे येणारच आहे, मात्र तत्पूर्वी आपल्यासोबत डॉक्टर सागर मुंदडा, मानसोपचार तज्ज्ञ देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. डॉक्टर सागर, मला तुम्हाला पुढचा प्रश्न हा विचारायचा आहे की ज्या वेळेला विद्यार्थी असतात, ज्या प्रकारे एज्युकेशन मॉडेल जे आहे ते इतक्या वर्षांपासून आपल्याकडे सुरू आहे, डिस्टन्स लर्निंग याच्याशी ज्या वेळेला ओळख होते एखाद्या विद्यार्थ्याची, त्यावेळेला एक क्वालिफिकेशन त्यांनी कंप्लीट केलेलं असतं, ग्रॅज्युएशनपर्यंत तुम्ही आलेले असतात, कधी कधी 11वी-12वी म्हणजे एका समजत्या वयापर्यंत आल्यानंतर डिस्टन्स लर्निंग जे आहे त्याची अनेकांना आवश्यकता असते किंवा अनेकांना ते मदत म्हणून देखील कामाला येत असतं. कारण प्रत्येकाला एज्युकेशन करत असताना अनेक अडचणींचा सामना करतही ते करावं लागतं. त्यावेळेला डिस्टन्स एज्युकेशन जे आहे ती त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं संजीवनी आहे. तुम्हाला एक प्रश्न विचारावासा वाटतो, ज्यावेळेला कम्युनिकेशन हा विषय आपण शिकतो, तर कम्युनिकेशन हे 1-to-1 असतं, अनेक वेळेला तुम्ही मास कम्युनिकेशन असतं. मात्र ज्या वेळेला लहानगी विद्यार्थी हे आपल्या घरामध्ये बसून आजूबाजूच्या वातावरणात कम्प्युटरकडे बघणं, लॅपटॉपकडे सातत्यानं बघणं, शिक्षकांकडून समजून घेणं, एकाच वेळेला समोर येणाऱ्या इतक्या प्रकारच्या विंडो असतात त्यांच्याशी बोलणं. कारण चिमुकली मुलगी आहे माझी, जी फक्त पहिल्या इयत्तेमध्ये शिकते, ज्या वेळेला लॅपटॉप समोर बसण्याची वेळ येते त्यावेळेला जी शांतता किंवा ज्या प्रकारचं कॉन्सन्ट्रेशन किंवा ज्या प्रकारचं एक ग्रहण म्हणतो आपण अभ्यास करत असताना, जे शाळेच्या वर्गात होतं तेच आता ऑनलाईन पद्धतीनं या लहान मुलांना या बदलाकडे जात असताना त्यांच्या मानसिकतेचा विचार होणं हे कितपत आवश्यक आहे असं वाटतं. कारण एक शिक्षकांची इमेज आपल्या डोक्यात असते, त्यांच्याशी बोलणं, चालणं, त्यांचं वागणं याचं अनुकरण लहान मुलं अनेकदा करतात. मात्र ऑनलाईन पद्धतीचे प्रोज अँड कॉन्स याकडे तुम्ही कशा प्रकारे बघाल एक मानसोपचार तज्ज्ञ म्हणून? बघा, खूप चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही. आणि शेवट तुम्ही जे केली, प्रोज अँड कॉन्स दोघंही या गोष्टीचे आहे. तर हे डिस्टन्स लर्निंग जे आहे हे मानसिकतेसाठी वाईटच आहे किंवा खूपच चांगलं आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. आपण म्हणतो की गरज ही आविष्काराची जननी असते आणि सध्या आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत त्याच्यामध्ये सध्या तरी दुसरा काय पर्याय नाही. आता आमच्याकडे भरपूर पालक नेहमी जेव्हा मुलांना घेऊन येतात की डॉक्टर आमचा मुलगा नेहमी पबजी खेळत असतो किंवा दिवसभर नेटवर असतो, तर तेव्हा आम्ही त्याचं ट्रीटमेंटही करतो की काय काय पद्धतीने आपल्याला त्याचा नेटवरचा जो वेळ आहे तो कमी करता येईल. पण सध्या परिस्थितीच अशी उद्भवली आहे की आपल्याकडे जे जे काही माध्यम आहेत त्याच्यामधला एक चांगला माध्यम सध्या इंटरनेट समोर आलेला आहे. तर याच्यात आपल्याला काही खात्री बाळगायला लागेल, काही गोष्टीचं लक्ष ठेवायला लागेल. आणि जर आपण ते केलं तर मला वाटतं की इतकं पण ते वाईट नाही. तर काय आपल्याला लक्ष ठेवायला लागेल? सगळ्यात अगोदर जेव्हा आपण चिमुकल्यांना मोबाईल त्यांच्या हातात देणार आणि ते ऑनलाईन लर्निंग करणार, तर तेव्हा आज तुम्ही बघताय, तुम्ही नेट स्क्रोल करा, तुम्हाला 10 मिनिटात काही ना काही विचित्र प्रकारचे किंवा पॉर्न साइट्स म्हणा किंवा अडल्ट साइट्स म्हणा किंवा व्हायलंट साइट्स म्हणा
अशा प्रकारचे पॉपअप्स येत असतात. तर तुम्हाला सगळ्यात अगोदर अशा प्रकारची सिक्युरिटी सिस्टीम तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये करायला लागेल की मुलांचा एक्सपोजर त्या गोष्टींकडे गेला नाही पाहिजे. ही पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट याच्यात महत्वाची जी आहे ती म्हणजे की तुम्ही मुलांना किती वेळ ते करू देतायत. जर मुलं 3 ते 4 तासपेक्षा जास्ती रोज जरी ऑनलाईन लर्निंग करत असतील कॉम्प्युटरवर तर त्याच्यावरून त्यांच्या मेंदूवर चांगला परिणाम होणार नाही. आम्ही म्हणतो की 10 वर्षापेक्षा कमी जर मूल असेल तर जास्तीत जास्ती त्यांना कुठल्याही प्रकारच्या स्क्रीन समोर 2 तास तुम्ही दिले पाहिजे. तर याच्यात पण आपण कुठे ना कुठे शिक्षक पद्धती जी आपली आहे त्याच्यात विचार झाला पाहिजे की वी लिमिट द अमाऊंट ऑफ टाइम. जो वेळ आहे स्क्रीनच्या समोरचा मग तो शिकण्यासाठीही जरी असला तर तो आपल्याला कमीत कमी ठेवायला लागेल. आता याच्यातून वाईट गोष्टी काय होणार आहे, एक म्हणजे जे तुम्ही सांगितलं की जेव्हा शिक्षक आपल्या समोर असतात, फेस टू फेस इंटरॅक्शन असतं, 1 to 1 इंटरॅक्शन असतं, जेव्हा त्यांचे जे हावभाव असतात, जेव्हा ती एक आपुलकी असते, जेव्हा शिक्षक ज्या मी म्हणेल जिद्दीने किंवा प्रेमळपणे मुलांना शिकवतात तर त्याचं अनुकरण तर ऑनलाईन थ्रू होऊ शकतच नाही. आणि याच्यामुळे नक्कीच जे आपण म्हणतो मुलांची जे सोशल स्किल्स असतात की समाजात कसं वावरायचं हे पण शाळेत जाण्याचा एक खूप मोठा हेतू असतो की 4 लोकांसोबत किंवा 4 मुलं जे आपल्या सोबत आहेत त्यांच्यासोबत आपण कसं वावरायचं. कोणी थोडंसं त्याचं एक्सप्रेशन चेंज करतोय तर त्याच्यावरून आपल्याला कळतं की बाबा हा नाराज झालाय किंवा हा ग्रुप मधला भाग नाहीये. हे सगळं जे आहे हे नक्कीच कुठे ना कुठे याला धक्का बसणार आहे. तर हे एक निगेटिव्ह पॉइंट त्याच्यातून नक्की निर्माण होणार आहे. पण जसं माझ्या अगोदरचे आणि त्याच्या अगोदरचेही सर म्हटले की हे काय आपल्याला रिप्लेसमेंट थेरपी म्हणून नाही बघायचंय. हे फक्त या काळासाठी आपल्याला 2 ते 3 महिन्यासाठी मुलांना शिक्षण भेटत राहावं त्यासाठी हे एक मेकशिफ्ट अरेंजमेंट आहे. असं कधीच होऊ शकत नाही की तुम्ही शाळा बंद करून ठेवा आणि मुलं फक्त असं शिकतील. मध्ये होम स्कूलिंगचा एक असा कन्सेप्ट आला होता. होम स्कूलिंग मध्ये असं होतं की तुम्ही शाळेत पाठवू नका मुलांना, ते फक्त परीक्षा देतील आणि त्यांचे आई वडीलच त्यांना शिकवतील. पण तो तितका प्रचलित झाला नाही. का नाही झालं? कारण जेव्हा आपण शाळेत जातो तर फक्त ते एक पाठांतर म्हणा किंवा जे एक अकॅडमिक शिक्षण पेक्षा जे व्यावहारिक शिक्षण असतं म्हणजे 10 मुलं असतात त्यांच्यासोबत कसं बसायचं, जरी आपल्याला काही करण्याची इच्छा आहे, क्लास सुरू आहे तर आपण कसं शांतपणे संयम बाळगायचं हे सगळं आपल्याला शाळेतच शिकायला भेटतं. तर होम स्कूलिंगचा एक कन्सेप्ट हा फेल गेलेला आहे. आणि इंटरनेटचा आपण वापर जे करतोय हे फक्त मला वाटतं तात्पुरतं असं आपण विचार केला पाहिजे. हे सर्वस्व होईल असं विचार नाही केलं पाहिजे. जेव्हा कंडिशन बेटर होईल त्याला आपण एक ऑल्टरनेटिव्ह म्हणून इमर्जन्सी ऑल्टरनेटिव्ह म्हणून आपण याच्याकडे बघितलं पाहिजे. बरं, नक्कीच याच मुद्द्याला अनुषंगून मला हेरंब कुलकर्णी सर यांना पुढे विचारावं असं वाटतं. हेरंब सर, खूप ट्रेडिशनल वेनं तुम्ही शिकलेला आहात, मीही शिकलेलो आहे. शाळा, कॉलेजेस या सगळ्यांचा अनुभव आपण घेतलेला आहे आणि या पुढच्या काळामध्ये मात्र ज्या प्रकारे आपण बघतोय की या विद्यार्थ्यांसमोर येणारी आव्हानं आपण फक्त यासाठी म्हणतोय की जे एक 1 to 1 कम्युनिकेशन असतं, त्याचबरोबर यापूर्वी ज्या प्रकारे तुम्ही आजपर्यंत अभ्यास केलेला आहे या काळात शिक्षण पद्धतीमध्ये अशा प्रकारचा व्यत्यय हा कधी आलेला होता का? अशा प्रकारचं आव्हान या पूर्वीच्या काळात कधी शिक्षण प्रणालीला पाहावं लागलेलं होतं का? याविषयी मला खरं तर जाणून घ्यायला आवडेल, कारण अशा प्रकारची परिस्थिती यापूर्वी निर्माण झालेली होती का की ज्यावेळेला शिक्षण व्यवस्थेवरती देखील आलेल्या गोष्टीचा परिणाम झालेला आहे? आपल्या या 25-30 वर्षामध्ये तर तशा प्रकारचं आठवत नाही. फक्त एकदा विद्यापीठाचे एकदा एक पेपर झाले होते तर त्या बॅचला जलकी बॅच असं म्हटलं जातं आणि सर्वांना पास करून टाकलं होतं असं फक्त एक मला आठवतं. परंतु तुम्ही जो म्हणजे त्याच्यातला जो दुसरा तुमचा मुद्दा अनिश्चित आहे तो असा आहे की शिक्षण व्यवस्थेवर अशी जेव्हा संकट येतात तेव्हा त्याच्याकडे कसं बघितलं पाहिजे असं मला तुमचा प्रश्नाचा अर्थ नक्कीच हेरम सर. तर मला असं वाटतं की जसं मी मगाशी म्हटलं की पॅनिक होण्याचं कारण याचं कारण सगळेजण समान पातळीवर राहणार आहेत. म्हणजे नुकसान जर होणार असेल तर ती सगळ्यांची सारखीच होणार आहे. म्हणजे समजा 12वी पास नंतर आपला कुठे नंबर लागेल का याच्याबद्दल काही सर्वांची अवस्था तीच राहणार आहे की जी एकाची होणार आहे. त्यामुळे ही सार्वत्रिक नुकसान असल्यामुळे आपण त्याच्याकडे या भावनेनं पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि दुसरा भाग असा वाटतो की कुटुंब हे सुद्धा एक शिक्षणाचं केंद्र आहे का या दृष्टीने पण चाचपणी करायला पाहिजे. मगाशी जो हार्ड कॉपीचा उल्लेख यांनी यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचा केला तर त्यासाठी मला असं वाटतं की शासनाने आज पाठ्यपुस्तकं छापलेली आहेत
आणि पूर्वी एक 2-3 वर्षापूर्वी स्वाध्याय पुस्तिका म्हणून एक चांगल्या पुस्तिका विद्यार्थ्यांना शासन देत होतं. बरोबर. तर समजा असा जर एक प्रकार केला की बाबा पाठ्यपुस्तकं वितरित केली आणि ते स्वाध्याय पुस्तिका सुद्धा जर वितरित केल्या तर याला जोडून मुलं तो पण अभ्यास करू शकतील. याचं कारण शिक्षकाची भूमिका आम्ही फॅसिलिटेटर असं म्हणतो की शिक्षक हा फक्त मदत करणारा आहे किंवा शिक्षक फक्त इन्स्टिंक्ट त्याला प्रेरणा देणारा आहे अशा पद्धतीचा असेल तर विद्यार्थ्यांना हार्ड कॉपीच्या माध्यमातून सुद्धा अशा पद्धतीनं शिकवणं शक्य आहे. मला या ठिकाणी फक्त एका मुद्द्याकडे तुमचं लक्ष वेधावं असं वाटतं की याच्यामध्ये आपण निवासी शाळातल्या मुलांचा पण विचार या चर्चेमध्ये आणला पाहिजे. याचं कारण असं की महाराष्ट्रामध्ये आदिवासी आश्रमशाळा आणि समाज कल्याणच्या आश्रमशाळा जवळजवळ 2000 आश्रमशाळा आहेत आणि सोशल डिस्टन्सिंगचा मुद्दा हा या कोरोनाच्या दृष्टीने महत्वाचा असल्यामुळं या निवासी शाळा इथून पुढच्या काळात भरणंच मुश्किल होणार आहे. तेव्हा या संपूर्ण चर्चेच्या परिघामध्ये निवासी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांचं काय होईल याची पण चर्चा करायची गरज आहे असं मला वाटतं. बरं, नक्कीच या संदर्भात मी मार्गदर्शन आपल्याकडून घेणारच आहे. मात्र मनोज पिंगळे सर आहेत यावेळेला रवींद्र विद्या प्रसारक मंडळाचे चेअरमन आहेत ते. मनोज सर, पुढचा प्रश्न असा आहे की अनेक शहरांमध्ये जर आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी अजूनही ज्या त्या ठिकाणी असलेल्या सर्व शाळा आहेत त्या शाळांचं रूपांतरण हे त्या ठिकाणी क्वारंटाईन सेंटर म्हणून करण्यात आलेलं आहे. त्यामुळे अनेक पालकांमध्ये हा देखील संभ्रम आहे की पुढच्या काळाच्या वेळेला कोरोना हा हद्दपार होईल आणि त्यानंतर आमचे विद्यार्थी जर शाळांमध्ये जाणार असतील तर त्यांना आपण शाळांमध्ये पाठवायला हवं का. दुसरा मुद्दा यालाच अनुषंगून मला विचारायचा आहे की टेक्नो सॅव्ही किंवा टेक्नॉलॉजीचा वापर हा शाळांमध्ये होतो, त्यासाठी एक वेगळा IT डिपार्टमेंट जो आहे तो देखील सातत्यानं कार्यरत असतो. मग अशा वेळेला फक्त झूम ॲप किंवा विविध प्रकारचे ॲप्स जे आहेत तेच पालकांसाठी असणं आवश्यक आहे की मग जसं तुम्ही एका व्यवस्थित असलेल्या या संस्थेचे खरं तर चेअरमन म्हणून आहात तर प्रत्येक शाळेला प्रत्येक कॉलेजला त्याचं एक वेगळं ॲप जे ते तयार करावं लागणार आहे का किंवा त्या प्रकारची प्रणाली ही विकसित करावी लागणार आहे का, या आव्हानांकडे आपण कसं बघता. सर, तुम्ही जे आता तुमचा जो प्रश्न आहे तो असा आहे की प्रत्येक संस्थेने स्वतः टेक्नॉलॉजी सेव्ही होण्याची गरज आहे का या संदर्भात. हे कोविड-19 हे जे संकट आलंय सर हे अचानक आलंय. म्हणजे आता जसं आधी सरांनी सांगितलं की त्यांनी 25 वर्षात कधी बघितलं नाही आणि कधी याचं उदाहरण आपण हा प्रश्नाचा विचारला तर कधी उदाहरण 1918 सालचं दिलं जातं जेव्हा प्लेगची साथ आली होती. तर तेव्हा आपण एवढं मोठी लोकसंख्या नव्हती, सोशल डिस्टन्सिंग हा प्रकार माहित नव्हता, पण तरी तेव्हा इंग्रजांची राजवट होती आणि तो काळ निघून गेला. 2 वर्ष ती गेली. तर आता पण हा जो कोविड-19चा अचानक अटॅक आपल्या सगळ्यांवरच झालाय त्याच्यामुळे कोणतं कॉन्क्रीट सोल्युशन याला आहे का तर आता त्याचं उत्तर नाही असं आहे. कारण की हा आधीच्या 5 पिढ्यांनी बघितला नाही, पुढच्या 5 पिढ्या बघतील का नाही माहित नाही. परंतु मग आता याच्यात करायचं काय तर आहे त्या प्राप्त परिस्थितीत बेस्ट ऑप्शन आपल्याकडे काय आहे तर त्यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर करून घेणं हा बेस्ट ऑप्शन सध्या तरी आपल्या समोर दिसतो. आणि आता आपल्या मानसोपचार तज्ञ डॉक्टर सरांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं की मुलांना तुम्ही किती वेळ त्याच्यात बसू दिला पाहिजे. ऑनलाईन एज्युकेशन 1लीच्या ते 4थीच्या मुलांना असावं का नसावं याचा सर्व विचार करून प्रत्येक संस्थेने आपापल्या पालकांच्या मानसिकता, त्या मुलांची मानसिकता, तो शहरी भागात राहतो, ग्रामीण भागात राहतो का अतिदुर्गम भागात राहतो, त्या पद्धतीने तशी व्यवस्था करणं गरजेचं आहे. आणि तशी सॉफ्टवेअर तशी ऍप बनवणं ही काही आता म्हणजे तुम्ही जे म्हणतायत ती काही खूप मोठी खर्चिक गोष्ट राहिलेली नाही. आणि ऍप आणि कोणती पण वेबसाईट ही कधी चांगली आहे. मी म्हणतो मी कधी पण उदाहरण देताना आमच्या संस्थेतल्या सगळ्या शिक्षकांना सांगतो कोणतं पण ऍप आणि कोणती पण वेबसाईट ही फक्त बंदूक आहे. त्याच्या आतमध्ये गोळ्या नाही आहेत, त्या गोळ्या तुम्हाला भरायला लागतात. तर बुलेट मध्ये काय आहे तर त्याच्यातली माहिती. आज परवा सावरकर जयंती झाली तर ती सावरकर जयंतीची माहिती किती जणांनी आपल्या वेबसाईटवर अपलोड केली असेल? नसेल केली. कारण की तिच्यात काय होतं की तो वेबसाईट बनवतो त्याला तो फोटो पाठवायला लागतो आणि मग तो फोटो त्या वेबसाईटवर अपलोड होतो. तर आता प्रत्येक संस्थेमध्ये आहे संगणक शिक्षक असतो, इंग्लिश मिडियमला आहे, मराठी मिडियम त्यांच्या खर्चाने संस्थेच्या खर्चाने तो अपॉइंट करतायत. तर त्या संगणक शिक्षकाची ही जबाबदारी आहे की ते ऍप डेव्हलप करणं, ते वेबसाईट डेव्हलप करणं आणि त्या अनुषंगाने तसं शिक्षण देणं. आणि मग हे ऍप हे टेलरमेड असेल. तुम्ही जे म्हणतात ते बरोबर आहे की रेडीमेड ऍप घेण्यापेक्षा आपण जर टेलरमेड प्रत्येक संस्थेने आपली परिस्थिती काय आहे ती लक्षात घेऊन जे ऍप बनवले तर ते अधिक योग्य होतील, अधिक परिणामकारक होतील. आणि मग याच्यामध्ये परत तो मुद्दा आहे की पहिली ते लहान मुलांना नर्सरी पासून चौथीच्या 2 मिनिटं फक्त लहान मुलांना ते शिक्षण द्यावं का नाही द्यावं हा वादाचा मुद्दा असू शकतो. पण आपण हा टेक्नॉलॉजीचा वापर नक्की करून घ्यावा या प्राप्त परिस्थितीमध्ये.
असं माझं ठाम मत आहे. बरं, नक्कीच डॉक्टर श्रीनिवास यांच्याकडे मला जायला आवडेल. डॉक्टर श्रीनिवासजी, जेवढा हा बदल त्या विद्यार्थ्यांसाठी आहे तेवढाच तो त्यांच्या पालकांसाठी देखील आहे आणि शिक्षकांसाठी देखील बदल आहे. मला पालकांच्या बाबतीतला एक प्रश्न विचारावा असं वाटतो की एरवी ज्यावेळेला शाळेमध्ये विद्यार्थी जातात त्यावेळेला विद्यार्थी आणि शिक्षक एवढाच संबंध असतो. पूर्वीच्या काळामध्ये शाळांमध्ये पालक आणि शिक्षक यांचा देखील संबंध यायचा. मात्र आजकालच्या शाळांमध्ये वन वे कम्युनिकेशन हे सर्वाधिक चालतं की शिक्षक हे फक्त विद्यार्थ्यांशी बोलतात आणि पालकांना थेट त्यांच्याशी बोलण्याचा किंवा संवाद साधण्याचा जो आहे तो वेळ नसतो किंवा कदाचित तशा प्रकारची वेळ या अनेक शिक्षण संस्थांकडून दिली जात नसते. मात्र यावेळेला पालकांनी कुठल्या प्रकारची काळजी घ्यायची आहे आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देत असताना? वेळ फार कमी आहे आणि अगदी थोडक्यात मला उत्तर अपेक्षित आहे. डॉक्टर. नाही, खरं म्हणजे शाळा महाविद्यालयांमध्ये सध्या पालक सभा भरवल्या जातात. पालक सभामध्ये पालकांनी आपली मतं सांगावीत आणि शिक्षकांशी संवाद साधावा असं अपेक्षित आहे. यातही शंका नाही. पण आता पालकांसमोर ही आव्हानं आहेत. त्यांची स्वतःची रोजीरोटीची कामं करणं आणि गृहिणीला घरातली कामं करणं हे सगळं आवाक्यात घेऊन आपल्या पाल्याला या नव्या यंत्रणेला सामोरं जाण्यासाठी तयार करणं हे एक नवीन आव्हान आहे. पण याच्याही पेक्षा जे मुद्दे आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की कोणतीही टेक्नॉलॉजी ही पूरक असते, ती मूळ गोष्टीला पर्याय असू शकत नाही, ती पूरक असणार आहे. आता ऑनलाईन ही तात्पुरतं चॅलेंज आहे. ते कसं भागवायचं आहे, ते त्याच्यावर कसं आपल्याला त्याचा उपयोग करून घेता येईल या दृष्टिकोनातून आपण पाहूया. पण याच्यात विद्यार्थ्यांचं मूळ जे आहे हे हा परमनंट असा मार्ग नाहीये, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. बरं, नक्कीच. त्याच्यात घरामध्ये शैक्षणिक वातावरण विद्यार्थ्याला मिळू शकत नाही, ते घरगुती वातावरण असतं. त्याचं शिक्षक आणि शाळा सोबती, शाळेचे मित्र, एकूण ते वातावरण याचं एक भावविश्व वेगळं असतं. आणि मुख्य मुद्दा असतो तो त्याच्या सामाजिकीकरणाचा असतो, सोशलायझेशनचा असतो, तो नसतो. आणि वेगळा मुद्दा मला असा मांडायचा आहे की आता आपण वर्षभर जरी शाळा कॉलेजेस बंद ठेवली तरी काही बिघडणार नाहीये, कारण विद्यार्थ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. बरोबर आहे. एखाद्या विद्यार्थ्याला जर चुकून कोरोना झाला आणि तो त्यानं घरात आणला तर घरातल्या पालकांना होईल, शेजारच्यांना होतोय आणि आपल्याला माहित आहे सोशल डिस्टन्स पाळणं आपल्याला शक्य होत नाहीये. आपण पाळूच शकत नाहीये. कितीही प्रयत्न केला तरी हे पाळणं शक्य नाही. आणि शाळेत जरी सोशल डिस्टन्स पाळलं तरी समाजामध्ये म्हणजे शाळेच्या बाहेर आल्यानंतर ते सोशल डिस्टन्स पाळलं जाईल याची गॅरंटी नाहीये. आपण आज सगळीकडे पाहतो आहोत की कुठेही लोकांना ते भान नाहीये. याचं जे भान असलं पाहिजे ते लोकांमध्ये अजून ते जागा झालेलं भान राखणं जे ते अतिशय महत्वाचं. आणि हा मुद्दा जो आहे त्याच्याशी सर्वच आपल्या पॅनलमध्ये असलेले सर्व मान्यवर जे ते निश्चितच सहमत असतील. डॉक्टर सागर मुंदडा, खरं तर आपली वेळ संपत आलेली आहे. मात्र जाता जाता एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे आणि तो म्हणजे असा की आलेल्या परिस्थितीला आपल्याला सगळ्यांना सकारात्मकरित्या हे पाहावंच लागणार आहे. तर दुसरीकडे जसं आपण फिजिकल हेल्थ असते, मेंटल हेल्थ असते, तशीच एक सामाजिक हेल्थही असते. याकडे आपण कशा प्रकारे पाहायला हवं? फिजिकल डिस्टन्सिंग हे यावेळेला अत्यावश्यक असताना दुसरीकडे मानसिक संतुलन जे आहे तेही आपल्याला सगळ्यांना राखणं गरजेचं आहे. आणि खास करून शिक्षण व्यवस्थेमध्ये हाच पॉझिटिव्ह अप्रोच आणण्यासाठी अगदी थोडक्यात काय सांगाल, काय करायला हवं? बरोबर. हे बघा, दोन गोष्टी मी सांगू इच्छितो. सगळ्या पालकांनी, सगळ्या शिक्षकांनी आणि सगळ्या मुलांनी या गोष्टीकडे एका संधीसारखं बघितलं पाहिजे. कशाची संधी? की समजा परिस्थिती विकट असली, समजा तुम्ही मोठे होऊन तुमचे जॉब जाणार. सध्या असं भरपूर लोकांचं होतं की त्यांचे जॉब जातात आणि नेमकं कसं वागावं, स्थिर कसं राहावं, मानसिक प्रकारे स्टेबल कसं राहावं ते त्यांना कळत नाही. तर आज पालकांना एक चांगली संधी आहे की मुलांना संयम कसं बाळगावं, मुलांना संवेदनशील कसं तयार करावं हे त्यांना तुम्ही ट्रेनिंग देऊ शकता. जसं सर म्हणाले की जरी 1 वर्ष त्यांना घरी बसायला लागलं तरी आपलं मन शांत कसं राहावं याची ट्रेनिंग देण्याची गरज आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जे आपण अकॅडमिक अभ्यास करतो तो तर महत्वाचा असतो, पण त्याच्यापेक्षा जास्ती असतं जे आपल्याला लाईफ स्किल्स आपण म्हणतो. जे आज आपण बघतोय की 10वीचे मुलं, 12वीचे मुलं सुसाईड करतायत. तर लाईफ स्किल्स मध्ये ट्रेनिंग देण्याची गरज आहे. म्हणजे नेमकं काय की बेसिक त्यांना जेवण तयार करता येतं की नाही, बेसिक त्यांना इलेक्ट्रिसिटी कसं ऑपरेट करायचं हे करता येतं की नाही, बेसिक त्यांना कपडे इस्त्री करता येतात की नाही, याच्यासाठी आपण याला एक खूप मोठी संधी समजूया. याच्यामुळे त्यांची मानसिक स्वास्थ्य पण चांगलं राहील, यांच्यामुळे ते चांगले माणूस म्हणून पुढे मला वाटतं पुढच्या टप्प्यात त्यांच्या आयुष्यात जाणार. तर 1 वर्ष जरी आपल्याला घरी बसायला लागलं, 2 महिने घरी बसायला लागलं, तर याला आपण एका प्रकारे श्राप न मागता आपल्याला याला एक संधी असं बघायला लागेल. नक्कीच
खूप खूप धन्यवाद. सर्व मान्यवर आलात आणि वेळ कमी होता, मात्र इतका गहन असलेला विषय जो आहे अगदी व्यवस्थितरित्या मुद्देसूद आमच्या सर्व प्रेक्षकांपर्यंत, विद्यार्थी आणि पालकांपर्यंत आपण पोहोचवलात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर एकंदरीत आपण पाहतोय की ऑनलाईन आव्हान जे आहे ते तुम्हा आम्हा सगळ्यांसमोर आहे, कारण फिजिकल डिस्टन्सिंग पाळणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी एका बाजूला मुख्यमंत्री असतील किंवा प्रशासन असेल, हे सगळेजण आपापल्या परीनं कार्य करताना दिसत आहेत. त्याचबरोबर सगळ्या संस्था आहेत, शाळा आहेत, महाविद्यालय आहेत, प्रत्येकजण आपापल्या परीनं जे तयारी करताना दिसतंय. तर या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी तुम्ही आम्ही सगळेजण एकत्र येऊन यावरती नेमका कुठलं पर्याय शोधू शकतो, कुठलं उत्तर शोधू शकतो, यासाठी या चर्चेचं आज खरं तर आयोजन केलेलं होतं. ऑनलाईन आव्हान या विशेष चर्चेत वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकशाही न्यूज.